भारतीय लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी या प्रक्रियेमध्ये आवश्यक गोपनीयता पाळावी आणि निवडणूक प्रक्रियेतील पावित्र्य सांभाळलं जाईल याची दक्षता घ्यावी। आता आपण भेटू रविकुमार यांना। यांची नेमणूक मतदान अधिकारी म्हणून झाली आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात प्रत्यक्ष निवडणुकीच्या कितीतरी दिवस आधीपासून होते आणि निवडणूक संपल्यावरही बराच काळ सुरू राहते। आपण आता या निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यातील मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजावून घेऊया। निवडणूक पूर्व प्रक्रिया। ही निवडणूक पूर्व प्रक्रिया निवडणुकीपूर्वी अनेक महिने सुरू होते। निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी रवीला अनेक प्रशिक्षण वर्गातून जावं लागतं। त्याला निवडणूक कायदे, नियम, पद्धती जाणून घ्याव्या लागतात। निवडणूक सेवेत असताना त्याला आपला मतदानाचा हक्कही समजतो। हे सर्व जाणून घेण्यासाठी अनेक प्रशिक्षण सत्रांना त्याला उपस्थित राहावं लागतं। त्याला समजलं की प्रत्येक निवडणूक सत्रात एक केंद्राध्यक्ष आणि 3 मतदान अधिकारी असतात। त्याला या संदर्भातली प्रत्येक पत्रकं आणि पुस्तकं वाचावी लागतात। फर्स्ट रँडमायझेशन। पहिल्या टप्प्यात निवडणूक कर्मचारी निवडताना ठिकाण, तारीख आणि कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेतला जातो। निवडणूक मतदारसंघ गोपनीय ठेवला जातो। निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचं ठिकाण आणि वेळ याची कल्पना दिली जाते। त्यांना त्यांची जबाबदारी काय असेल, म्हणजे ते पोलिंग ऑफिसर किंवा पीओ आहेत किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत हे कळतं। सेकंड रँडमायझेशन निवड पद्धती। पोलिंग पार्टी दुसऱ्या टप्प्यात तयार होते। साधारण 1 आठवड्यापूर्वी हे नक्की होतं। प्रत्येक पोलिंग पार्टीचा निवडणूक मतदारसंघ याच टप्प्यात ठरवला जातो, पण नक्की निवडणूक केंद्र कोणतं ते मात्र माहित नसतं। ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांच्या समोर पार पाडण्यात येते। निवड पद्धतीचा तिसरा टप्पा। तिसऱ्या टप्प्यात पोलिंग पार्टीचं गठन सुरू होतं आणि त्यांची कोणताही पूर्वदर्शी विचार न करता निवड केली जाते। पुन्हा एकदा निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्येच हे घडतं। आता आपण बघूया पोलिंग पार्टीला रवाना करणं, निवडणूक साहित्य जमा करणं आणि मतदान यंत्र याबद्दलची माहिती। किमान 1 दिवस आधी सर्व मतदान साहित्य ताब्यात घ्यावं। रवी आणि त्याच्या संचाला फोटो असलेली ओळखपत्र देण्यात आलेली आहेत। साहित्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थातच ईव्हीएम, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। याचे 2 महत्त्वाचे भाग असतात, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट। ईव्हीएम सोबत अनेक वेळा व्हीव्हीपीएटी असू शकतो। त्याला वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल असं म्हणतात। निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो। रवीनं ईव्हीएम मशीनच्या बॅगला लावलेला टॅग तपासून पाहिला। त्यानं खात्री करून घेतली की त्यांची निवड झालेल्या मतदान केंद्रासाठीच हे यंत्र निवडलं गेलं आहे। त्यांनी ही देखील खात्री केली की त्याला व्यवस्थितरित्या सील लावण्यात आलेलं आहे। साहित्याचं वाटप करताना प्रिसाइडिंग ऑफिसरनं ही खात्री करून घ्यायची आहे की दिलेलं मशीन सुस्थितीत आहे का, बॅटरी चालू आहेत का, ईव्हीएम मशीनचा डिस्प्ले चालू आहे का हे तपासून पहा। जर त्यामध्ये काही बिघाड असेल किंवा ते मशीन त्याच्या केंद्रासाठी सूचित केलं गेलेलं नसेल तर ते त्वरित बदलून घ्यायचं। प्रत्येक अधिकाऱ्यानं ईव्हीएम मशीन कसं हाताळावं याची माहिती प्राप्त करून घेणं अतिशय आवश्यक आहे। ईव्हीएमची काळजी। अवाजवी दाब टाकू नका। ईव्हीएम मशीनचं लॅच व्यवस्थित आहे का हे तपासून पहा।
हीटर किंवा उष्ण वस्तूंपासून ईव्हीएम दूर ठेवा. सीलिंग करताना लाख मशीनवर पडणार नाही याची काळजी घ्या. कंट्रोल युनिट मधून बॅटरीज कधीही काढू नका. कंट्रोल युनिटचं पेपर सील मतदान गणना टेबलवर आणेपर्यंत काढू नका. केबल कनेक्शन विरुद्ध दिशेला ओढू नका. जोडणी करायच्या केबलला त्याच्या माथ्यावर असलेलं स्प्रिंग टाइप क्लिप दाबल्याशिवाय ओढू नका. मतदार यादी. निर्देशित विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी ही प्रत्येक पीआरओला आणि त्यांच्या संचासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. रवीला सुद्धा याच्या 3 प्रती देण्यात आल्या आहेत. आता मार्क्ड मतदार याद्या असं यालाच म्हणतात, कारण या यादीमध्ये पीबी, सीएसटी आणि ईडीसी मतदार स्पष्टपणे निर्देशित केलेले असतात. असल्यास प्रॉक्सी मतदारांची सुद्धा यादी मागवून घ्या. मतदार यादी घेताना पीआरओनं ध्यानात ठेवायचं आहे की साऱ्या प्रती पूर्ण आणि एकसारख्याच आहेत. याचीही खात्री करायची आहे की यादीत व्यवस्थित अनुक्रमांक दिलेले आहेत. छापील अनुक्रमांकांना शाईनं किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रकारानं खाडाखोड केलेली नाही. हे सुद्धा तपासायचं आहे की यादीमध्ये नवीन क्रमांकात काही फेरफार केलेले नाहीत किंवा वगळलेले क्रमांक ठळकपणे निर्देशित केलेले नाहीत. खात्री करायची आहे सदरील प्रतीमध्ये आरओ किंवा एआरओ यांची स्वाक्षरी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सुद्धा आहे. इतर साहित्य. रवीनं इतर साहित्यामध्ये नमुना मतपत्रिकांच्या 20 प्रती घेतल्या आहेत आणि खात्री केली आहे की या त्याच मतदान केंद्रासाठी आहेत. त्यानं एएसडी लिस्ट घेतली आहे. एएसडी म्हणजे अब्सेंट, शिफ्टेड आणि डेड मतदारांबद्दलची माहितीची यादी. त्याच्याकडील साहित्यामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या नमुना स्वाक्षरीची छायांकित प्रत असल्याची देखील त्यानं खात्री केली आहे. याशिवायही निवडणुकीसाठी लागणारे अनेक प्रकारचे साहित्य त्याला आता घ्यायचं आहे. निवडणूक साहित्याची यादी. मतदाराची यादी फॉर्म 17A 1 प्रत, वोटर स्लिप 1600, मतदार सूचीच्या प्रती, CSV मतदारांची यादी अर्थात ही असेल तर, नमुना मतपत्रिका 20, इंडिलेबल इंकच्या म्हणजेच पक्क्या शाईच्या बाटल्या 2, कंट्रोल युनिटसाठी ॲड्रेस टॅग 5, बॅलेट युनिटसाठी ॲड्रेस टॅग 4, स्पेशल टॅग 3, ग्रीन पेपर सील ईव्हीएम साठी 4, आउटर पेपर स्ट्रिप सील 3, फुलीचा शिक्का 1, मेटल सील पीआरओ साठी 1, जांभळ्या रंगाचा स्टॅम्प पॅड 1, मतदान केंद्राध्यक्षांची डायरी 1 प्रत आणि डिस्टिंग्विशिंग मार्क रबर स्टॅम्प 1. रवी सर्व तपासून पाहत आहे की त्यांच्याकडे मतदानासाठी लागणारे संविधानिक आणि असंविधानिक फॉर्म्स आहेत का. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या फॉर्म्सची अतिशय आवश्यकता असते. या फॉर्म्सची यादी. उमेदवाराचा अर्ज फॉर्म 7A 2, चॅलेंज्ड वोट फॉर्म 14 2 प्रती, अंध आणि अपंग मतदार फॉर्म 14A 2 प्रती, टेंडर्ड वोटची यादी फॉर्म 17B 2, अकाउंट ऑफ वोट रेकॉर्डेड म्हणजेच झालेल्या मतदानाचा अहवाल फॉर्म 17C 10 प्रती, पेपर सील वापरायचा अहवाल 2, चॅलेंज वोटसाठी घेतलेल्या फी साठीचे पावती पुस्तक 1 प्रत, पोलिसांसाठी द्यावयाचं पत्र 4 प्रती, मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान सुरू करण्याआधी आणि नंतर घ्यावयाच्या शपथपत्रांचा नमुना भाग 1 ते 4 2 संच, मतदारांच्या वयाचे शपथपत्र 2, शपथपत्रांच्या आधारे मतदान केलेल्या आणि नाकारलेल्या मतदारांची यादी 10, अंध आणि अपंग मतदारच्या मदतनीसाचं शपथपत्र 10 प्रती, मतदान प्रतिनिधीसाठी पासेस प्रत्येक उमेदवारांसाठी 2, व्हिजिट शीट 2, मतदार संघाच्या निरीक्षकांकडे आणि आरओ कडे सादर करण्याच्या 16 कलमी अहवालाचा प्रारूप. या सर्व फॉर्म व्यतिरिक्त रवीला अनेक प्रकारची पाकिटही सोबत घ्यायची आहेत. पाकिटांची यादी. वैधानिक कागदपत्रांसाठी छोटी पाकिटं SE8 1, प्रमाणित मतदार सूचीसाठी SE8 1 प्रत, मतदार सूचीच्या इतर प्रतींसाठी 1, नमुना मतपत्रिका आणि मतदार सूचीसाठी 1, मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान सुरू करण्यापूर्वी
आणि नंतर करावयाच्या शपथपत्रांसाठी SE7 एक प्रत, झालेल्या मतदानाच्या अहवालासाठी SE5 एक, चॅलेंज वोटच्या अहवालासाठी SE5 एक, न वापरलेल्या आणि खराब पेपर सीलसाठी SE5 एक, मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीसाठी पत्र SE6 एक, अंध आणि असहाय्य मतदारांची यादी SE5 एक, मतदान केंद्राध्यक्षांची डायरी SE6 एक, मतदान केंद्र सेवा कर्तव्याचे प्रमाणपत्र SE5 एक, जमा आणि जप्त केलेल्या रकमेच्या पावत्यांसाठी SE6 एक, सहचराचं प्रमाणपत्र SE5 एक, इतर वापरासाठी छोटी पाकिटं SE7 एक, मतदारांची स्वाक्षरी असलेलं रजिस्टर ऑफ वोटर्स 17A SE8 एक, नियम 40 अंतर्गत मतदान केंद्राध्यक्षांच्या संक्षिप्त नोंदणीसाठी SE6 एक, कोरी पाकिटं SE7 2 आणि SE8 3 नग, विना उपयोगी मतपत्रिकांसाठी SE7 5 प्रती, मतदान केंद्राध्यक्षांच्या गरजेप्रमाणे इतर कोणतेही दस्तावेज बंद पाकिटात ठेवण्यासाठी एक, उपयोगात न आणलेलं आणि खराब स्पेशल टॅग ठेवण्यासाठी SE7 एक, उपयोगात न आणलेलं आणि खराब स्ट्रीप सेल ठेवण्यासाठी SE7 एक. याचबरोबर अनेक प्रकारचे स्टेशनरी साहित्य सोबत घ्यायचं आहे. रवी आणि त्याचे सहकारी हेच सगळं साहित्य तपासून घेत आहेत. स्टेशनरीची यादी: साधी पेन्सिल 1, बॉल पेन्स 3 निळे आणि 1 लाल पेन, कोरे कागद 8, पेन्स 25 नग, काडेपेटी 1, सील वॅक्स लाख 6 नग, मतदान कक्ष तयार करण्यासाठी साहित्य: डिंक 1 बाटली, ब्लेड 1, ग्रीन दोरा 20 मीटर, मोजपट्टी 1 नग, कार्बन पेपर 3 नग, तेल वगैरे पुसण्यासाठीचा कपडा 3 नग, पॅकिंग पेपर 2 नग, शाई ठेवण्यासाठी कप किंवा प्लास्टिकचा डबा 1, ड्रॉइंग पिन 24 नग, रबर बँड 20 नग, सेलो टेप 1 नग, चेक लिस्ट 2 प्रती. टीमसाठी प्रवासाची सुविधा केलेली आहे. सगळेजण तयार झाले आहेत. अतिशय उल्हासित दिसत आहेत. आपल्याला नेमून दिलेल्या रूटच्या गाडीतच ते बसले आहेत. आता आपण बघूया मतदान केंद्र तयार करण्याविषयी. रवी आणि त्यांची टीम आपल्या सुरक्षा रक्षकांसह 1 दिवस आधीच पोहोचली आहे. असं अपेक्षित आहे की सर्वांनी आदल्या दिवशीच मतदान केंद्रावर पोहोचून रात्री तिथेच मुक्काम करावा. सर्व कर्मचारी वृंदांनी मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह आदल्या दिवशी पोहोचणं आवश्यक आहे. EVM मशीन नियोजित वेळेआधी उघडू नये किंवा वापरू नये. जर एखादा कर्मचारी गैरहजर असेल तर मतदान केंद्राध्यक्षांना अन्य कुणी कर्मचारी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. त्याची सूचना त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी. मात्र नेमणूक केलेला नवीन कर्मचारी कोणत्याही उमेदवारासाठी क्रियाशील कार्यकर्ता नसावा. मतदान केंद्राची तपासणी करा. खात्री करा की मतदान प्रक्रिया पारदर्शक राहील आणि मतदानाची गोपनीयता भंग होणार नाही. आवश्यक असेल तर आवश्यक तेवढे बदल करा. मतदारांना प्रतीक्षेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी रांग असावी. खात्री करा की मतदान केंद्रात पुरेसा उजेड असेल. खात्री करा की प्रवेशापासून निर्गमापर्यंत हालचालींसाठी पुरेशी जागा असेल. मतदान प्रतिनिधींची बसण्याची अशी व्यवस्था असावी की त्यांना संपूर्ण प्रक्रिया बघता यावी. पण याचीही खात्री करावी की मतदारानं प्रत्यक्ष मतदान कुणाला केलं हे त्यांना दिसू नये. मतदान कक्ष दरवाजा खिडकीपासून दूर असावा म्हणजे गोपनीयता सांभाळता येईल. मतदान कक्ष शक्यतोवर पुठ्ठ्यापासून तयार करावा आणि त्याचा आकार 23 इंच बाय 23 इंच बाय 23 इंच असा असावा. जुना वापर केलेला पुठ्ठा सुस्थितीत असेल तर त्याचाही मतदान कक्षासाठी वापर करता येईल. मतदान कक्ष कंट्रोल युनिट पासून योग्य अंतरावर असावा. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जोडलेली केबल हालचाल करताना पायात अडकणार नाही याची काळजी घ्यावी.
संपूर्ण केबल दृष्टीपथात असावी. मतदान केंद्राचा नमुना आराखडा असा असावा. मतदान केंद्रातील राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय पक्षाशी संबंधित असलेले छायाचित्र, सिम्बॉल किंवा घोषणा या सर्वच बाबी काढून टाकाव्यात. मतदान केंद्रात स्वयंपाक किंवा अग्निसदृश्य क्रिया करू नयेत. केवळ ईव्हीएम सील करण्यासाठी मेणबत्तीच्या वापरास परवानगी असेल. पुरेशा प्रकाशासाठी सुविधा असाव्यात. रवीनं स्वतःच्या हातानं मतदारांसाठी असणाऱ्या सूचना आणि वैधानिक इशारे असलेल्या सूचना केंद्राबाहेर चिटकवल्या आहेत. यामध्ये मतदान क्षेत्र आणि मतदारांविषयी माहितीचा उल्लेख आहे. 7A फॉर्म मध्ये असलेल्या उमेदवारांच्या यादीचाही त्यामध्ये समावेश आहे. मूलभूत सुविधा. प्रत्येक मतदान केंद्रावर पुढील प्रकारच्या मूलभूत सुविधा असाव्यात. पायऱ्या चढण्यासाठी रॅम्प, पिण्याचं पाणी, पुरेसं फर्निचर, प्रकाश, मदत कक्ष, योग्य दिशादर्शक फलक, स्वच्छतागृह, सावली या सर्व मूलभूत सुविधांचा कटाक्षानं विचार करावा. मतदान केंद्रात कोण प्रवेश करू शकतो? मतदान केंद्राध्यक्ष फक्त पुढील व्यक्तींना मतदान केंद्रात प्रवेश देऊ शकतात. मतदार, मतदान केंद्र कर्मचारी, प्रत्येक उमेदवाराचा एका वेळी केवळ एक प्रतिनिधी, निवडणूक आयुक्तांचं